हॅलो नागपूर गे सोशल मीडिया सेन्सेशन आणि खूप जास्त ओळखले जाणारे किरण ओळखे आणि शशांक गुणाके जोरदार टाळ्या दोघांसाठी झालेल्या पाहिजे. आणि त्याच सोबत आपल्यासोबत जुळलेले आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अक्षय ठोपले. या सर्वांसाठी जोरदार टाळ्या एकदा झालेल्या पाहिजे. रील पेक्षा खूप रिअल सुंदर आणि खूप छान सर्वांना भेटणार. गोंधळ तुमच्यासोबत येणार आहे. हॅलो नागपूर गे आलो तेव्हा एकदम शांत झाले सगळे. म्हटलं पनिशमेंट घेऊन उभं केलंय का शाळेत तसं याच्या बाहेर उभं राहील. तर मला नागपूरकरपेक्षा म्हटलं यार अमरावतीतून आलेला माझ्या एकट्याचा आवाज तुमच्यापेक्षा जास्त आहे. तर तुम्हाला वाटत असेल मी माईक वर ओरडतोय. मी विदाऊट माईक तुमच्यापेक्षा जास्त ओरडू शकतो का आपण बघू. ठीक आहे. नागपूरचा आवाज कुठपर्यंत पोहोचेल मला माहित नाही. गरबाच एक्साइटमेंट का झाला. लवकरच गरबा सुरू करणार आपण त्याच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट मला माहिती आहे. तुम्हाला फोटो काढायचे माझ्यासोबत तर मी एकालाही सोडणार नाही. मी येणार होतो फोटो काढायला खाली. तर इथं गर्दीनगरवरून मी बरोबर कोपऱ्याला चक्कर मारत येतो. सगळे फोटो काढणार आहे आपण. चालते काढायचं ऐका. कसं वाटलं तुम्हाला आपल्या एरियात आतापर्यंत कोणी सेलिब्रिटी आले नव्हते ना. आता असं होत राहील की येत राहील आपल्याकडे. आपण बोलवत राहू. आपलं प्रेम त्यांना पाहून आपण जेवढं प्रेम दाखवू तसे ते येतील अजून आपल्याकडे. काय बोलू मॅडम तुम्ही एवढं चांगलं बोलता त्यांना खूप करता तुम्ही. मला माहितीये ना हा माईक या मॅडमला द्यायची खूप इच्छा होते. त्या आल्या तेव्हापासून खूप काही बोलत आहे. तुम्ही फोटो काढा माईक देऊन आमच्याबद्दल 2 शब्द बोला. तुम्ही म्हणजे रील पेक्षा तशी खूप सुंदर आहात. पण तुमचे जे कॉमिक जे व्हिडिओ आहे ना स्वतः म्हणजे तुम्ही स्वतःही हसता आणि लोकांनाही खूप छान हसवता आणि खूप फनी असते. आणि आता मॅडम म्हणजे मी काय तर मॅडम त्यांनाच एवढे म्हणजे बोलायला म्हणजे बोलून एवढे शांत करतात की ते काय बोलणार. पण खूप छान खूपच मला खूप छान वाटलं तुम्हाला समोर खूप आय एम हॅपी. तर विषय हा आहे की सगळं स्क्रिप्टेड असतं. आपण प्रयत्न करतो जे आमच्या लाईफ मध्ये घडतं त्यातूनच कंटेंट क्रिएट करायचा प्रयत्न करतो. तर असं नाही आहे की त्या खूप बोलतात मी बळबळ आहे. तर मी तिला बोलायला लावतो. नागपूरकरांना काय म्हणायचं. ऍक्च्युअली मी 2 वर्ष नागपूरमध्ये राहिली आहे. जॉब पण केला आहे. पण मला नागपूरचं प्रेम आता खूप जास्त आवडत आहे. इतका छान मला रिस्पॉन्स भेटत आहे इथे. आणि थँक्यू सो मच नागपूरकर. छत्रपती शिवाजी महाराज की. भांडे प्रत्येकाच्या घरी वाजतात. पण तुम्ही अशा वेळी प्रेझेंट करता की घरी भांडी कधी वाजतच नाही. तर त्याच हॅपी मॅरिड लाईफचं एक रहस्य तुम्ही सर्वांना काय सांगेल. स्पेशली जिथे पण नवरोबा आहे इथे त्यांना एक टिप तुम्ही काय द्याल. सगळ्या नवऱ्यांना एकच टिप आहे की पूर्ण दुनिया जिंका मित्रांनो. बायकोसमोर हारून जा आणि किती प्रयत्न केला जिंकायला तर जिंकू शकत नाही. सरेंडर करून द्या. याचं प्रत्युत्तर काय. नाही याचं प्रत्युत्तर इतकंच आहे की माझा नवरा खूप समजूतदार आहे आणि तो मला खूप समजूत घेते. म्हणून याचं सगळं क्रेडिट सासूबाईला.
कारण सगळं क्रेडिट सासूबाईला याच्यासाठी आहे की त्यांनी एवढा चांगला मुलगा दिला आहे आणि त्याचं लग्न माझ्याशी झालं आहे आणि त्याच्यामुळेच आमचं 14 वर्ष रिलेशन राहिलं आणि फायनली लग्न झालं. मम्मीने लय धुवून मारून पीस तयार केलाय, तर हा पीस तयार होणे नाही डबल. तरी प्रयत्न करा की काय असतं, बायको तर कधी खुश होऊ शकत नाही किती गेलं काही गेलं तरी. तर फक्त एवढा प्रयत्न करा की 1-2 दिवस खुश राहिले तर तेवढंच तुमचं हार्ट अटॅक डिले होईल. स्वतःसाठी तरी थोडस ग्रीन फ्लॅग वाले कार्य करा असं माझं म्हणणं आहे. आणि असतीलही खूप सारे. माझे मम्मीचे जे पप्पा होते आजोबा, तुम्ही रबने बनाती जोडी बघितलाय का मूवी? त्याच्यातला जो शाहरुख खान आहे ना, तो पण फेल आहे माझ्या आजोबासमोर की इतके ते ग्रीन फ्लॅग होते. तर मी लहानपणापासून खूप म्हणजे ऍज अ एकदम हजबंड मटेरियल खूप छान छान बघितले. तर त्याच्यामुळे मला माहिती असतं की बाईशी कसं वागायची किंवा बायकोशी कसं वागायचं. years later. नमस्कार, तुमचं आजच्या माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आज आम्ही आहे हॉटेल मध्ये दिगोरी मधल्या त्यांनी आमच्यासाठी ऍक्च्युली हा जो केक आहे यांनी आणल्या माझ्यासाठी हॉटेल तेपास्तू मध्ये आहे. आम्ही 2 दिवस झाले नागपूरला. ऍड्रेस मला नाही माहिती, सॉरी. तर त्यांच्याकडून खाली लिहून येईल ऍड्रेस. आणि थँक्यू सो मच फॉर 300K. आणि रात्री 1 वाजता आम्हाला सरप्राईज भेटलाय. हे 300K खाली बोलवलं कशासाठी, तर मग एकदम अचानक. आणि केक खरंच खूपच मस्त आहे एकदम, म्हणजे बघितल्याबरोबर खायची इच्छा होत आहे. पण शशांक नाही खाऊ शकणार. आता कसं आहे, त्याचा उपवास सुरू करून मी खाऊ शकते. Congratulations and celebration when I tell bad old days when I live to my heart. एक दिवस मस्त आहे, मस्त आहे का? मला उपवास आहे. ब्लॉग मध्ये आता हे वरचं तर कट होणार मग कसं? हे काय आता बोलायचं आहे काय ब्लॉग मध्ये पटकन? नाही, मी बघत आहे, असं छान वाटत आहे मला. लोकांना 3 लाख झाले फॉलोअर्स. केक बघून नाही, जे केकवर हे जे आहे ना, म्हणजे इंस्टाग्रामचं जे माझा आयडी आहे, त्यांचा फोटो आहे, हे काव्याचं आहे एवढं. नंबर ते बघून मला असं छान वाटून राहिलं, असं म्हणजे मस्त. ऍक्च्युली हे कधी होणार माझ्या लाईफ मध्ये, आयुष्यात, असं मला कधी वाटलं नव्हतं की हा दिवस येईल, असं काही होणार म्हणून. कधी सुद्धा ते विचार नव्हता केला लहानपणापासून. पण आता हे सगळं घडत आहे, तर मनात असे लड्डू फुटत आहे आणि छान पण वाटत आहे. पण हे जे सगळं काही होत आहे हे फक्त आमच्या अवघामुळे होत आहे. ओह माय गॉड. इमॅजिन करा, तुम्ही ChatGPT किंवा जेमिनायला विचारा की तुम्ही चुकीचं बोला, आमच्या म्हटलं माझ्या म्हणा, माझ्या इथं मी पण आहे, माझा
माझ्या हो म्हणून म्हटलं ना. माझ्या नाही, हो. आमच्या म्हटलं व्हिडिओ नाही आमचे हो नाही यांचे. माझी अहो असं म्हटलं माझा अहो नाही. चॅट जीपीटी किंवा जेमिनायला विचारा की 3 लाख लोक जर एका जागी आणले तर किती जागा खातील ते लोक. 3 लाख लोक हा म्हणजे जवळपास कितीतरी स्टेडियम भरून जातील तरी 3 लाख लोकांनी मावणार. एवढे लोक फॉलो करतायत मॅडमला. लवकरच 1 मिलियन 2 मिलियन मिलियन मध्ये आकडा जाऊ दे बस. आता युट्यूबचा पहिला एक लाख वाला आकडा कम्प्लीट करा पटकन, कारण की डेली ब्लॉग्स करतोय. अर्ध्या रात्री आम्ही हे काम करतो तरी ब्लॉग चालू केला तुमच्याशी बोलायला फक्त. खरंच आणि कंटिन्यू डेली ब्लॉग येत आहे. एडिटर आहे आमचा अद्या, तो एडिट करत आहे. भाऊ कंटेंट क्रिएशन सोबत एडिटिंग करतात त्याच्यावर तरच खा. डोळे बघ कसे झाले त्याचे. तर नक्की आम्हाला सपोर्ट करा. मला झालं, यांना झालं, हे आहे हे नावाचं आहे, सांगा, आम्ही नावाचं आहे. सांगा. आम्ही सगळे सगळे तिथे जे पण बसले ज्यांचे पण पेजेस आहे सगळे सगळे सगळे. मला नावं लवकर आठवत नाही म्हणून मी बोलत नाहीये. बरं थँक्यू तर म्हण. कोणाला म्हणायचं आहे, कोणाला केलं काय हा अँड थँक्यू सो मच. तथास्तु इन तथास्तु इन आणि हे इथेच आहे आणि हे ऑर्गनाइज केलं आहे सगळं. अनुराग दादा, अनुराग दादा धन्यवाद. केक खरंच आवडलं मला. केक वरचं हे जे आहे ना तेच खूप आवडण्यासाठी घरी घेऊन जाते. पेस्ट्री वरती नाही आहे, पेस्ट्री कापल्यावर आहे. ही जी वरची स्क्रीन आहे ना हीच आवडली मला. फोटो फ्रेम करून